एकेकाळी हिरवळीच्या टेकड्यांमध्ये एक छोटेसे राज्य होते. या राज्यावर एक शहाणा आणि न्यायी राजा आणि त्यांची प्रेमळ राणी राज्य करायचे. ते त्यांच्या दयाळूपणा आणि त्यांच्या प्रजेवरील प्रेमासाठी ओळखले जात होते. राजा त्यांच्या न्यायतेसाठी आणि कोणतीही समस्या सोडवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होते. मृदू मनाची राणी सर्वांना प्रिय होती. तिच्याकडे नेहमीच सर्वांसाठी प्रेमळ शब्द आणि मदतीचा हात असायचा. ते प्रेम आणि बुद्धिमत्तेने त्यांच्या राज्यावर राज्य करायचे. त्यांनी सर्वांना अन्न, निवारा आणि आनंद मिळेल याची काळजी घेतली. राज्य समृद्ध होते आणि लोक आनंदी होते. संगीत, हास्य आणि आनंदाने भरलेला प्रत्येक दिवस जीवनाचा उत्सव वाटत होता. एक वर्ष एक विचित्र गोष्ट घडली. पाऊस गायब झाला. ढगही नाहीसे झाले. चोहोबाजूनी चटके बसायला लागले. एकेकाळी सुपीक असलेली जमीन आता वृक्ष होऊ लागली. नद्या आटल्या. पिके वारून गेली. मुबलकतेचे आश्रयस्थान असलेले राज्य आता भयानक दुष्काळाचा सामना करत होते. लोकांच्या मनात भीती पसरली. ते काय खायचे? त्यांना पाणी कुठून मिळणार? राजा आणि राणीही काळजीत पडले होते. त्यांनी त्यांच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांचे सर्व धान्य आणि पाण्याचे साठे वापरले, पण ते पुरेसे नव्हते. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती. एके दिवशी एक थकलेला प्रवासी राजवाड्याच्या दरवाज्यात आला. तो पोपटाचे पिंजरे घेऊन आला होता. राजा आणि राणीचे दुःख पाहून पोपट म्हणाला, मला दुष्काळाचे कारण माहिती आहे आणि ते कसे संपवायचे हे देखील माहिती आहे. राजा आणि राणी चकित झाले. बोलणारा पोपट, त्यांनी कधीही असे काही ऐकले नव्हते. पोपट पुढे म्हणाला, डोंगरात खोलवर एक म्हातारी एका जादुई छंद्याचे रक्षण करते. ती रागावली आहे कारण लोक तिला विसरले आहेत आणि तिच्यासाठी प्रसाद आणणे बंद केले आहे. तिच्या क्षमेनेच पाऊस परत येऊ शकतो. राजा आणि राणींना शंका होती, पण ते हतबल झाले होते. हा पोपट त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर असू शकेल का? राजा आणि राणींनी पोपटाचा सल्ला ऐकण्याचा निर्णय घेतला. ते डोंगरात एका लांब आणि कठीण प्रवासाला निघाले. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना जादुई झरा आणि म्हातारी सापडली. राजा आणि राणींना त्यांच्या वयाची किंवा स्थानाची पर्वा न करता सर्वांसाठी नम्रता आणि आदर किती महत्वाचा आहे हे समजले. त्यांनी म्हातारीची क्षमा मागितली आणि तिचा सन्मान करण्याचे वचन दिले. त्यांच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन म्हातारीने त्यांना माफ केले. तिने जसे माफ केले तसेच आकाश उघडले आणि मुसळधार पाऊस पडला आणि तहानलेल्या जमिनीला शांत केले. राजा आणि राणी त्यांच्या राज्यात परतले. केवळ पावसानेच नव्हे तर एक मौल्यवान धडा घेऊन, नम्रता ही कमकुवतपणा नाही तर ताकद आहे. ते त्यांच्या राज्यावर करुणा आणि बुद्धिमत्तेने राज्य करत राहिले. बोलनाजे या पोपटाकडून आणि एका म्हातारीकडून शिकलेला धडा नेहमी लक्षात ठेवून